2 कपडे घेतलेले आहेत सेम त्याच कलरचे आणि तर त्या बॅगेची मी उंची ठेवणार आहे 7 इंच। तर बघा 7 इंच उंची आहे आणि त्याची रुंदी घेतलेली आहे 11 इंच आणि त्याच मापाने मी इथं अस्तरसुद्धा कट करून घेतलेलं आहे। अस्तर कट केलं आहे आणि हे आहे फॉर्मसुद्धा कट करून घेतलेले आहे। आता मी काय करणार आहे, हा जो कपडा आहे त्यावरती हा असा फॉर्म ठेवणार आणि हे जे अस्तर आहे हे या फॉर्मवरती ठेवून चारी बाजूने शिलाई करून घेणार आणि मध्ये सुद्धा असं बॉक्स तयार करणार आहे। असे 2 बाजूचे 2 कापड मी तयार करून घेते। इथं पाहू शकता पूर्ण मी कपडा जोडून घेतलेला आहे आणि आतल्या साईडला असे मोठे मोठे बॉक्स तयार केलेले आहेत। बघा इथे एक शिलाई, इथे एक शिलाई आणि या दोन्हीच्या मध्ये एक शिलाई केलेली आहे। सेम त्याच पद्धतीने खालचा सुद्धा कपडा तयार केलेला आहे आणि आता आपल्याला इथं तिन्ही बाजूला असा कपडा लावण्यासाठी इथं याच मापाचा आपण काढून घ्यायचा आहे। तर इथं बघा याची उंची होती 7 इंच आणि याची रुंदी 10.5 आहे आणि इकडली उंची सुद्धा 7 आहे। तर या तेवढाच असा पूर्ण तिन्ही साईडचा आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे। तर इथं पाहू शकता मी इथं हा कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्याची पूर्ण उंची आहे 25 इंच उंची आहे पूर्ण आणि त्याची रुंदी घेतलेली आहे 5 इंच आणि आता हाच कपडा आपल्याला हा या साईडने असा लावायचा आहे। बघा इथून सुरुवात करायची। तर हे बघा वरच्या साईडने अशी सुरुवात करायची, हे असं आणि इथं आपल्याला सुई उचलून असं बरोबर इथं चौकोनी आकारामध्येच करायचं आहे। तुम्हाला गोलाई आकार आवडत असेल तर इथं गोलाई आकार सुद्धा करू शकता आणि ह्याचं पूर्ण हा कपडा असा इथंपर्यंत हा असा लावून घ्यायचा। हा थोडासा एक्स्ट्रा कपडा आहे तर हा पूर्ण असा लावल्यानंतर मी जेवढा शिल्लक राहील तेवढा कट करून घेणार आहे आणि या कपड्यामध्ये सुद्धा मी फॉर्ममध्ये घातलेला आहे आणि लांब शिलाई केलेल्या आहेत। तर बघा हे अशा पद्धतीने या शिलाई करून घेतलेल्या आहे। तर आधी मी हे तिन्ही बाजूला हा असा कपडा लावून घेते। कपडा पूर्ण मी हा लावून घेतलेला आहे, पूर्ण वरच्या साईडने मी हा असा कपडा लावलेला आहे। हा बघा हा जो कपडा आहे तो लावून घेतलेला आहे। त्यानंतर आता मी इथं चेन लावणार आहे, त्यासाठी हा कपडा कट केलेला आहे। बघा तर याचं माप बघा किती आहे। हा कपडा कट केलेला आहे चेन लावण्यासाठी। त्याची घेतलेली आहे 10 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 5.5 इंच आणि हाच कपडा आपल्याला हा वरच्या साईडला असा आपल्याला हा लावून घ्यायचा आहे। यामध्ये मी फॉर्म घातलेला आहे आणि मध्ये एकच शिलाई करून घेतलेली आहे बघा। आणि आता इथं आपल्याला चेन लावून घ्यायचं आहे, त्यासाठी याचा मध्य बघायचा किती आहे। तर याचा मध्ये इथं आहे बघा। तर आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला चेन लावून घ्यायचे आहेत। तर इथं पाहू शकता हे कपडे मी अशी मध्य काढून कट करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला या दोन्हीमध्ये आपल्याला चेन लावायचं आहे, त्यासाठी बरोबर मध्य सेंटरनं आपल्याला इथं हे कट करून घ्यायचं। इथं पाहू शकता हे 4 भाग झालेले आहेत आणि इथं पाहू शकता चेनसुद्धा मी त्याच मापाने कट करून घेतलेले आहे। आता ही चेनसुद्धा आपल्याला ह्या अशा पद्धतीनं लावायची आहे। हे बघा पहिला उलट लावायची अशी आणि परत ही अशी सरळ करून इथं आपल्याला दाबटीप द्यायची आहे। तर इथं दोन्ही बाजूला मी चेन लावून घेते। दोन्ही कपड्यांना चेन लावून घेतलेले आहेत आणि जो इथं आता
कपडा कट केलेला आहे इथं मी हा कपडा लावून घेणार आहे. म्हणजे हा कपडा जर, तर इथं बघा मी दाखवते, हा कपडा असा लावून घेणार आहे आणि हा कपडा जर मध्ये आला तर दोन्ही बाजूला असा एक कप्पा होईल. तर इथे एक कप्पा होईल आणि इकडल्या साईडला एक कप्पा होईल. तर आधी हा कपडा मी इथं या दोन्ही कपड्यांना मध्ये जोडून घेते आणि या कपड्यामध्ये बघा मी फॉर्म घातलेला आहे आणि या साईडला आणि या साईडला थोडंसं कमी फॉर्म घातलेला आहे आणि आतमध्ये बॉक्स तयार केलेला आहे. पाहू शकता दोन्ही कपड्याच्या मध्ये हा कपडा असा जोडून घेतलेला आहे. हा कपडा आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे. बघा ही जी चेन आहे, चेनचा जो कपडा आहे तो आपल्याला बरोबर असा लावून घ्यायचा आहे. हे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे इथून हा असा कपडा जोडून घ्यायचा आणि त्यानंतर हा असा इथं जोडायचा. हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण कपडा मी चौकोनी आकारामध्ये जोडून घेणार आहे. मी आता पूर्ण हा कपडा जोडून घेतलेला आहे. या साईडला एक चेन आहे, या साईडला एक चेन आहे. जो मध्ये कपडा लावला होता तो आता आपण बॅग सरळ करून आतल्या साईडला असं जोडून घ्यायचं आहे. तर आता इथं बघा बॅग आता सरळ करून घेते. व्यवस्थित याचे कोणे बाहेर काढायचे. हे बघा पाहू शकता ही अशी बॅग तयार झालेली आहे. अजून आणि याच्यामध्ये जो आपण कपडा लावला होता तो आता आपल्याला व्यवस्थित इथं जोडून घ्यायचा आहे. हे बघा ह्या दोन्हीच्या मध्ये हा जो कपडा लावलेला आहे, इकडल्या साईडला हा असा कलर आहे आणि या साईडला हा असा कलर लावलेला आहे. बरोबर इथं मध्य सेंटरला आपला हा कपडा जोडून घ्यायचा आहे. तर आता मी आधी कपडा जोडून घेते पूर्ण. तर या कपड्याची बरोबर मध्य सेंटर काढायचा आणि इथून आता पूर्ण हा कपडा आधी जोडून घ्यायचा आहे. तर आता बॅग तयार झालेली आहे. दोन्ही साईडला 2 चेन लावून असा कप्पा तयार केलेला आहे. कपडासुद्धा व्यवस्थित जोडून घेतला आहे आणि आता इथं आता सेविंगचं साहित्य ठेवते मी. बघा तर ही आहे बॅग फक्त माझ्या मिस्टरांसाठी. तर यामध्ये आरसा वगैरे सगळं साहित्य यामध्ये व्यवस्थित बसतं. तर पाहू शकता भरपूर असं सामान बसतं. एवढं सामान ठेवलेलं आहे आणि यामध्ये एवढं आहे तरीसुद्धा बॅग भरपूर मोठी झालेली आहे. तर अशी बॅग आपण बाहेरसुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि यामध्ये आपण मेकअपचं साहित्य जर ठेवायचं असेल तर ते सुद्धा ठेवू शकतो. तर बघा किती छान आणि सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. तुम्हाला ही बॅग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.